खाली सगळी तोंडाची माझी वलम तुला इथं बघा वलम नाही बघा सांगते नाही खान थोडायचं काय माझी देवा तुम्हाला नाही. बघा मित्रांनो, आज माळावरती खूप काम होतं आपल्याला आणि आज आम्हाला म्हणजे आपल्याला भात लागवड करण्यासाठी सर्वप्रथम आदोर जाळण्यासाठी लागतो मित्रांनो. तरी आता आम्ही सर्वांनी मिळून हे बघा हा जो आहे आणि आम्ही गवत असेल किंवा मग झाडांचा पालापाचोळा असेल, आम्ही इथे भरपूर प्रमाणामध्ये डोक्यावरती आणि माळ पावड्याने ते असं ओढून आणि ते आम्ही इथे आणलेलं आहे. मग साडीमध्ये बाचका बांधायचं, त्याचं बाचकं तयार करायचं आणि ते बाचकं डोक्यावर ठेवून आम्ही त्या इथे आणलेलं होतं आणि ते आता आणून माझ्या वडिलांनी माझ्या आईंनी ते पसरवलं होतं आणि आता माझी जी घरवाली आहे त्यांना मी म्हटलं का थोडंसं माती टाकू आणि आपण त्यांना रेसून देऊ. कारण हे झाल्यावरती कोणी गवर टाकत असतं म्हणजे गाईचं शेण आणि ते वाळल्यावरती ते पण वापरतात. पण आता आपल्याकडे ते उपलब्ध नसल्यामुळे म्हणजे आहे परंतु थोड्या प्रमाण कमी आहे त्याचं. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी माती आहे ती माती घेऊन आणि माती आपण टाकणार आहोत. हे बघा मित्रांनो, ही आपली घरवाली आहे, ही पावड्याने आता माती भरत आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो कशा प्रकारे माती भरतात ते. हे अशी पावड्याने ढिसूळ माती राहते मित्रांनो, तीच भरण्यासाठी योग्य राहते. हे बघा ही जागा जी आहे मित्रांनो, आता आपल्याला थोडंसं पाणी कमी असल्यामुळं सर्व जागा आमची पडीत आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची आम्ही शेती करत नसतो. आणि ह्या पहा, हे बघा मित्रांनो, ह्या साईडला आमची ही आहे, ही आता एकच गाय राहिलेली आहे आणि ही मोरी गाय आहे मित्रांनो आमची. सुद्धा अजून बाळ नाही मित्रांनो. ह्या ठिकाणी माझे वडील आहेत, आता हे रेसायचं काम करू राहिले आहेत मित्रांनो. अशा प्रकारे ही जी आपण म्हणतो भात शेती लागवड, ती कशा प्रकारे आणि आपल्याला वाटतं की सोपं आहे मित्रांनो. सोपं काहीच नाही मित्रांनो, मेहनत घ्यावी लागते, खूप मेहनत खूप कष्ट घ्यावे लागतात मित्रांनो. हे बघा आता हे उन्हाचं दुपारचे आता 12 वाजलेले आहेत मित्रांनो आणि अतिशय खूप भयानक असं ऊन आणि तरी पण पोटा पाण्यासाठी आपल्याला, कारण पाणी कधी पडेल सांगता येत नाही मित्रांनो. म्हणून हे बघा आता आपण बघणार आहोत कशा प्रकारे रेसायचं आहे ते. हे बघा मित्रांनो, ही माती असते ह्या सुपामध्ये काडी बांधलेली आहे बांबूची आणि ह्या अशा पद्धतीने या साईडला आमची तणस ठेवलेली आहे मित्रांनो. हे बघा हे बघा मित्रांनो, या ठिकाणी माझी मुलगी बसलेली होती आणि तिला सावलीमध्ये झाडाखाली मस्तपैकी बसून माझ्या वडिलांनी तिला वेपर्स आणले होते, म्हणजे तिच्या बाबाने आणले होते. बाळा वेपर्स खाले का तुम्ही? आईस्क्रीम पण आणली होती का? हां. हे बघा मित्रांनो, ही माझी लहान मुलगी आहे. बाळा नाव काय तुझं सांग, इकडं आहे बाळा, वरती बघ, नाव सांग तुझं. वृंदा चेतन ठाकरे. या आद्राच्या खाली आम्ही पहिले गंतुरे असतील नाहीतर मग तुरकुटी, म्हणजे आपल्या ज्या तुरीच्या काड्या आहेत मित्रांनो, त्या तुरीच्या काड्या आणि पालापाचोळा आणि गवत हे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आम्ही असं पसरवून घेतलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यावरतून मग जे आपलं गवत आहे ते गवत टाकलेलं आहे. आणि काही जे मुळे राहतात, समजा आपण गवत ओलं गवत कापून ठेवतो, ते वाळल्यावरती आपण ते पण टाकत असतो मित्रांनो. आपल्याला आता पाऊस काळावरती भात लागवड करायची आहे आणि भात लागवड करण्यासाठी सर्वप्रथम हा जो आदोर आहे हा आपण भुजण्यासाठी इथं तयार करत आहोत मित्रांनो. हा आदोर भुजून झाला का याच्यावरती आपण भात पेरणार आणि ती भात उंगल्यावरती ते रोप तयार करून झालं की मग आपण त्याची लागवड पाऊस काळामध्ये करत असतो मित्रांनो.
आता आपलं जे आहे रेसून झालेलं आहे, आपलं माती टाकून झालेलं आहे. थोडंसं आता पाणी वगैरे पिऊन आपल्याला जे आदूर केलेला आहे आपण तो आपल्याला पेटवून द्यायचा आहे मित्रांनो. आता तोडायचे आहेत आपल्याला, कारण माहीत आहे का आता आपल्याला हे पेटवायचं आहे आणि जो याचा जाळ आहे तो साईडला जाऊ नये, म्हणजेच कुठे साईडला आग लागू नये म्हणून आपल्याला हे असे डाळे तोडायला लागतात मित्रांनो. आता हे डाळे तोडून झाले की असे डाळे हातात घेऊन साईडला ठिकठिकाणी उभं राहायला लागते मित्रांनो आपल्याला. हे बघा माझ्या वडिलांनी हातामध्ये डाळे घेतले होते. हे बघा मित्रांनो, आता देवाला पाया पडून देवदेवतेला पाया पडून आणि आता माझे वडील जे आहेत ते आता याला आग लावणार आहेत मित्रांनो. आग झाली सगळी तोंडाची माझी. वलव तू जायचं होया वलव ना देव वठाडून देणार नाही, खाल फोडायचं ते काय जेव्हा तो मन नाही. खूप भयानक आग झालेली होती आणि त्या पोलाजवळ आपण बघू शकतो मित्रांनो, आग वरती चढलेली होती. मी आणि माझे वडील ते विझवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला मित्रांनो. शेवटी आम्हाला यश आलं, परंतु सांगता येत नाही मित्रांनो. अजून तरी ही जी आग आहे ती चालूच आहे मित्रांनो, कारण त्या साईडला जी आहे ती तणससुद्धा ठेवलेली आहे मित्रांनो. आग जर त्या साईडने गेली असती तर आमची जी तणस आहे मित्रांनो, ती तणस आणि त्या साईडला एकाचे बैल आहेत मित्रांनो, ते बैलसुद्धा त्या आगी आले असते मित्रांनो. खूप भयानक अशी आग, खूप भयानक काम असतं मित्रांनो. आपण बघू शकतो माझ्या साईडला वडील आहेत मित्रांनो, त्या वडिलांचे पायाचे केससुद्धा जळाले आहेत, कारण ती आग विझवण्यासाठी त्यांनी खूप धावपळ त्या ठिकाणी घेतली मित्रांनो. आणि काय दुरुक काय तुला तसं वथाडता वथाडता तो काय चाटच आहे काय. आग झाली सगळी तोंडाची माझी. वलव तू जायचं होया वलव ना देव वठाडून देणार नाही, खाल फोडायचं ते काय माझे जेव्हा तो मन नाही. पाणी येत राहतं मित्रांनो. आता दुपार झाली होती आणि गाईला पण आपण आदर भुजून झाल्यावरती गाईला आता वडील माझे पाणी पाजू राहिले आहेत मित्रांनो. त्याला पण ताण लागलेले आहे. आता थोडंसं
असं तोंडाजवळ म्हणजे नाकाला जे आहे ते आपण व्यसन बांधलेली आहे आणि त्याला आता ते ओढून ओढून रक्त आलेलं आहे. तर आपण त्याला आता ती व्यसन आहे ना ती काढून टाकायची आहे मित्रांनो. आता वडिलांना सांगितलं होतं, मग त्यांनी पेटला जाऊन आणि आता ह्या माझ्या लहान मुलगीने काय आणलं बाळा? मोहरकी. आता ही मोहरकी माझी लहान मुलगी आहे ती घेऊन आलेली आहे. आता ती आपल्याला जी मोहरकी आहे ती आता आपल्या गाईला बांधायची आहे मित्रांनो. दाव बाळा कशी आहे मोहरकी? हां हांबू मारेल बरा का तुला बाजूला रे. हे बघा मित्रांनो आता कशा पद्धतीने मोहरकी लावतात ते आपण बघणार आहोत मित्रांनो. बैलाला अशा पद्धतीने हे बघा मित्रांनो, हे अशा पद्धतीने बाजूला रे बाळा, बाजूला रे. झाप आहे आणि या ठिकाणी आम्ही राहत नाही, परंतु मित्रांनो आमची एक जी गाय आहे ती आमची गायच फक्त राहते या गोठ्यामध्ये. आणि हा आमचा गोठा जो आहे तो जुना आहे मित्रांनो. खूप वर्षापूर्वी हा जो आमचा गोठा आहे. आणि आता या ठिकाणी बायकोने आंबा आणलेला आहे. आंबा वगैरे मस्तपैकी खाऊन जेवण बिवण करून आणि आता आपण घरी जाणार आहोत मित्रांनो. आता सर्व स्वयंपाक जे आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.